आज होणार आता आमच्या गावचा भंडारा। नमस्कार मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। मग काय शिव सकाळपासूनच भंडारा करत होता। निघालो मग पिठाचं टोपलं घेऊन। आमच्या गावाची प्रथा आहे, भंडारा असला तर आपण शिदा आणून द्यायचा हो। थोडीफार वरिगणी दिली। तसं पाराकडे आले म्हटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचं दर्शन घेतलं। आपण गोदाम राशन वाटप करतो म्हणून आपली पण खूप ओळख झाली। शिव नाही म्हणत होता तरी अमोलने घेतलं, पण त्याच्या बाजूचा काय म्हणतो बघा। घरी जात असताना शिवला सांगितलं आजचा बाजार या ठिकाणी भरणार आहे, भंडारा आहे ना म्हणून। शिवला काही पण दिसलं की लगेच त्याच्या तोंडाला पाणी येतं, मग आपल्याला घ्यावंच लागतं ती। आपली लय ओळख झाली दिसते, जिथं तिथं राशनच्याच गप्पा। मग काय निघालो आम्ही पुन्हा घरी। शाळेत जाणाऱ्या मुलांना पाहिल्यावर लहानपण आठवलं। परश्याम भाऊला राम केलं। घरी आलो, आईच्या हातामध्ये पिठाचं टोपलं दिलं। दुसऱ्या बाजूला मस्तपणे मक्काचे धपाटे चालू होते। धपाटे आवडले राव आपल्याला। शेतात जाताना शालिक भाऊच्या दुकानात थांबलो। हे भाऊ काय म्हणते बघा। गुरुकृपा झेरॉक्स केंद्र। काही पण अडचण आली तर भाऊला नक्की भेट द्या। भाऊचे 2-4 फॉर्म भरणं झाले आणि निघालो। एक भाऊ विचारत होते कितव्या पंक्तीला बसतील, दुसऱ्या का तिसऱ्या? मी म्हटले 4-5 पंक्ती वाढून देऊ, त्याच्यानंतर आपण जेवायला बस। शेतामध्ये आलो, काळूला भाकर टाकली, मनी म्यावला भाकर टाकली। आमच्या काळूचे घर काही दिसत नाही आज। चला बाबा, बकऱ्यांसाठी कुटी करून ठेवली। घरी जायचं होतं म्हणून तोंड हातपाय धुवून घेतले। गाडीला किक मारली, गाडीवर बसलो आणि निघालो घरच्या दिशेने। डबडा वाजत होता म्हणून शिव पळत चालला। आलो तो बघितलं, दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी होळीची पूजा करण्यात आली। या दिवसापासून होळी 1.25 महिना असते। मग काय शिवचा मित्र अनुज भेटला। शिव अण्णाबाबाच्या कड्यावरती बसला आणि म्हणत होता मी उतरतच नाही आज। जिजामाता मैदानावर गावचा भंडारा असल्यामुळे या ठिकाणी बाजार भरला। मग काय झाली ना भंडाऱ्याला सुरुवात। आमच्या या ग्राउंडवरती 1,500 ते 2,000 लोक जेवणासाठी एका टायमाला बसतात। सांगणारे असतात म्हणून वाढणारे खूप असतात। कोणताही कार्यक्रम असला तर व्यवस्थित नियोजन हीच आमच्या गावची ओळख। मग कसा वाटला आमच्या गावचा भंडारा? मग